मेघकाका आणि पावसाची गोष्ट. रणरणत्या उन्हात ईशान्य आणि अनन्या बागेत खेळत होते. त्यांना खूप तहान लागली होती. अचानक आकाशात एक मोठा सावली देणारा ढग आला. हा ढग कुठून आला असेल? अनन्याने विचारले. मी आलो आहे, एक गडगडाटी पण प्रेमळ आवाज आला. तो एक मोठा निळाशार ढग होता. त्याचे नाव होते मेघकाका. मुलांनो, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का की मी कसा बनतो आणि पाऊस कसा पडतो? मेघकाकांनी विचारले. ईशान्यने उत्साहाने विचारले. मेघकाका, तुम्ही आकाशात इतके उंच कसे जाता? मेघकाका हसले आणि म्हणाले. सूर्याची उष्णता जेव्हा नदी आणि समुद्राच्या पाण्यावर पडते तेव्हा पाण्याची वाफ होते. ही वाफ हलकी असल्यामुळे वर जाते. अनन्याने विचारले. पण वाफेचा ढग कसा होतो? मेघकाकांनी उत्तर दिले. जेव्हा ही वाफ खूप उंच जाते तिथे हवा थंड असते. थंडीमुळे वाफेचे रूपांतर छोट्या छोट्या पाण्याचे थेंबात होते. यालाच संघनन म्हणतात. आणि मग तुम्ही इतके मोठे कसे होता? ईशान्यने विचारले. मेघकाका म्हणाले. हे छोटे थेंब धुलीकणांना चिकटतात आणि एकमेकांत मिसळतात. असे लाखो थेंब एकत्र आले की मी तयार होतो. अचानक मेघकाका थोडे जड आणि काळे दिसू लागले. अनन्या घाबरली. काका, तुम्ही काळे का झालात? मेघकाका म्हणाले. जेव्हा माझ्यात खूप पाणी साचते आणि मी जड होतो तेव्हा मी अधिक गडद दिसतो. आता मी हे पाणी धरून ठेवू शकत नाही. आणि मग टप 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 पाऊस पडू लागला. हाच तो पाऊस? मेघकाका आनंदाने ओरडले. ईशान्य पावसाच्या थेंबांना पकडण्याचा प्रयत्न करू लागला. ढगातून पडणारे पाणी पाहून तो हरखून गेला. अनन्या आनंदाने पावसात भिजू लागली. तिने विचारले. पावसामुळे काय काय बदलते? मेघकाका म्हणाले. बघ, सुकलेली झाडे आता कशी हिरवीगार होतील. मातीचा सुंदर सुगंध दरवळेल. पाऊस फक्त झाडांसाठीच असतो का? ईशान्यने विचारले. नाही रे, मेघकाका म्हणाले. माझ्यामुळे नद्या, नाले आणि तलाव पुन्हा पाण्याने भरून जातात. हेच पाणी मग वर्षभर आपण पितो आणि शेतीसाठी वापरतो. अनन्याला लांबून एक मोर नाचताना दिसला. मेघकाका म्हणाले. पाऊस आला की प्राणी आणि पक्षीसुद्धा आनंदात येतात. बेडूक डराव डराव करू लागतात आणि मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतात. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि सूर्य बाहेर आला. ईशान्य आणि अनन्याने आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य पाहिले. किती सुंदर 7 रंग आहेत. अनन्या ओरडली. आता माझी निघण्याची वेळ झाली आहे, मेघकाका म्हणाले. पुन्हा भेटूया. ईशान्य आणि अनन्याने मेघकाकांना हात हलवून निरोप दिला. त्यांना आता पावसाचे गुपित पूर्णपणे समजले होते.